लीगल नोटीस म्हणजे काय याबद्दल मी आज कायदेशीर माहिती तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। संपूर्ण व्हिडिओ लक्ष देऊन नीट ऐका। तर लीगल नोटीस म्हणजे एखाद्या व्यक्तीने किंवा संस्थेने दुसऱ्या व्यक्तीला कायदेशीर हक्काचे उल्लंघन झाल्याबद्दल दिलेली लिखित किंवा सूचना होय। म्हणजेच लिहून ती सूचना दिलेली असते। यामध्ये संबंधित व्यक्तीला त्याची चूक दुरुस्त करण्याची किंवा उत्तर देण्याची संधी दिली जात असते। जसं की पैसे परत न देणे, करारभंग करणे, मालमत्तेचा वाद असणे, तसंच पती पत्नींमधील वाद असेल तर, भाडेकरू आणि घर मालक यांच्यातला वाद असेल तर, अशा अनेक प्रकरणांमध्ये कोर्टात जाण्यापूर्वी लीगल नोटीस ही पाठवली जात असते। कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर 1908 CPC कलम 80 नुसार सरकारी विभाग किंवा सरकारी अधिकाऱ्यांच्या विरुद्ध जर दावा दाखल करायचा असेल तर करण्यापूर्वी साधारणतः 2 महिन्यांची नोटीस त्यांना देणे आवश्यक असते। म्हणजे कालावधीसाठी त्यांना 2 महिन्याची नोटीस देणे आवश्यक असतं। तसंच निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 कलम 138 चेक बाउन्स जर झाल्यास तर तक्रार दाखल करण्यापूर्वी कायदेशीर नोटीस पाठवणे हे बंधनकारक आहे। ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1882 कलम 106 भाडेकरूला जागा रिकामी करण्यासाठी नोटीस देण्याचीही तरतूद आहे। लीगल नोटीसमध्ये पण काय काय असतं लिहिलेलं तर त्याच्यात पाठवणाऱ्याचे नाव व पत्ता असतो, समोरील पक्षाचे नाव व पत्ता असतो, वादाची संपूर्ण माहिती असते म्हणजे तुमचा वाद कशामुळे झाला आहे ते, कायदेशीर हक्कांचे उल्लंघन झाले आहे ते लिहिलेलं असतं, तसंच मागणी काय आहे तुमची किंवा त्याच्यावर उपाय काय करायचा ते लिहिलेलं असतं, उत्तर देण्यासाठी दिलेली मुदत असते। या सर्व गोष्टी त्यामध्ये लिहिलेल्या असतात। नोटीस मिळाल्यावर काय करावे? सर्वात आधी तुम्ही घाबरून जायचं नाही की आपल्याला नोटीस आली आपण काय केलं। तर नोटीस काळजीपूर्वक आधी नीट वाचायची आहे आणि संबंधित कागदपत्रे तपासायची आहे आणि व्यवस्थित अनुभवी जे वकील असतील त्यांच्याकडे तुम्ही जाऊन त्याच्यावर सल्ला विचारायचा आहे। अनेक वेळा योग्य उत्तर दिल्यामुळे कोर्टात जाण्याची तुम्हाला गरज पडत नाही, पण तुम्ही त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर तुम्हाला कोर्टाची पायरीही चढावी लागत असते। म्हणून दुर्लक्ष हे करू नका आणि तुम्हाला काही समजलं नाही तर लगेच तुम्ही वकिलांचा सल्ला नक्की घ्या। प्रत्येक प्रकरणात लीगल नोटीस पाठवणे कायद्याने बंधनकारक नसते, मात्र अनेक नागरी वादांमध्ये ती उपयुक्त ठरते आणि भविष्यातील न्यायालयीन प्रक्रियेसाठी महत्त्वाचा पुरावा देखील बनू शकते। म्हणून लीगल नोटीस ही केवळ धमकी नसून कायदेशीर प्रक्रियेतील एक महत्त्वाचा पाऊल आहे, तो महत्त्वाचा एक भाग आहे। म्हणून दुर्लक्ष करू नका, नोटीस आल्यावर त्याला उत्तर नक्की द्या। याच्याबद्दल मी सविस्तर माहितीचा व्हिडिओ बनवलेला आहे, तो देखील तुम्ही नीट बघा म्हणजे तुम्हाला नीट कळेल। कॉमेंटमध्ये मेसेज करून नक्की सांगा। धन्यवाद।